Hello student, welcome back to our chemistry champion channel. Today's lecture we will see about name reaction. Some important name reactions. So before starting the lecture, click on the subscribe button and get access to our many more conceptual lecture for free. तर यामध्ये आपण पाहणार आहे पहिली सँडमेयर रिॲक्शन. सँडमेयर रिॲक्शन या नावावरून मेयर हा शब्दावरून आपण एक ट्रिक लक्षात ठेवू शकतो की नजाम नावाचा एक मेयर आहे, ते क्लोज्ड कस्टम बाजार, त्याने कस्टम बाजार क्लोज्ड केला. सो Na स्टँड फॉर सोडियम, Cl क्लोजचं Cl स्टँड फॉर क्लोरीन, Cu कॉपर, बाजारचं पहिले B आणि शेवटचा R मिळून Br. तर आणि क्लोज शब्दावरून आपण क्लोज्ड बेन्झिन रिंगला N2Cl या ट्रिकने आपण लक्षात ठेवू शकतो की सँडमेयर रिॲक्शनमध्ये कोणकोणते रिॲक्टन येतात. आणि सेकंड रिॲक्शन आहे गटरमन रिॲक्शन. गटरमन रिॲक्शनमध्ये सेम जे सँडमेयर रिॲक्शनचे रिॲक्टन होते तेच गटरमन रिॲक्शनचे रिॲक्टन आहे, फक्त इथे CuCl2 म्हणजे कॉपर क्लोराईडच्या ऐवजी कॉपर पावडर यूज केलेली आहे. तर सँडमेयर रिॲक्शनमध्ये बेन्झिन रिंगवरचा अमायनो ग्रुप हा रिप्लेस झाला विथ हॅलोजन. ब्रोमिननं अमायनो ग्रुपला रिप्लेस केलं. आणि सिमिलरली गटरमन रिॲक्शनमध्ये सुद्धा हेच घडतं, फक्त इथे CuCl2 म्हणजेच कॉपर क्लोराईड यूज होतं, तर इथे कॉपर पावडरचा यूज केला जातो. सो ही आहे सँडमेयर रिॲक्शन अँड गटरमन रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन आहेत कोल्बेस रिॲक्शन अँड रीमन-टिमन रिॲक्शन. तर याला आपण के राहुल क्रिकेटर आहे याच्या नावावरून लक्षात ठेवू शकतो. के राहुल टीम. के स्टँड फॉर कोल्बेस रिॲक्शन अँड राहुलचा R आणि टीमचा T. या वर्डपासून आपण रीमर-टिमन रिॲक्शन लक्षात ठेवू शकतो. कोल्बेस रिॲक्शनमध्ये O स्टँड फॉर OH ग्रुप, CO2, B स्टँड फॉर बेन्झिन बेस प्लस ॲसिड. तर कोल्बेस रिॲक्शनमध्ये बेन्झिन रिंगवर OH ग्रुप अटॅच प्लस CO2 आणि NaOH आणि त्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळतो सॅलिसिलिक ॲसिड. तर कोल्बेस रिॲक्शनचा आणि रीमन-टिमन रिॲक्शनचा रिॲक्टन हा सेम आहे, फक्त CO2च्या ऐवजी CCl3चा यूज झालेला आहे. तर ह्या काही 4 नेम रिॲक्शन होत्या इम्पॉर्टंट, ज्या की खूप इझी ट्रिकने मी सांगितलेले आहे, खूप शॉर्टमध्ये सांगितले आहे. जर का तुम्हाला यावर एक डीप व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा. जर का काही अडचण असेल तर कमेंट करा. लाईक अँड शेअर टू माय चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. कीप वॉचिंग.